कांग्रेस सांसद और विपक्ष के नेता राहुल गांधी के हिंदू पर दिए गए बयान के बाद आज मुंबई के कुर्ला में विश्व हिंदू परिषद के सैकड़ों कार्यकर्ताओं ने राहुल गांधी के खिलाफ आंदोलन किया। उनके फोटो पर जूते चप्पल बरसाए और नारा लगाया, राहुल जैसे गद्दारों को गोली मारो सालों को। आंदोलन के दौरान कहा गया कि नाथुराम गोडसे ने जो किया वो सही किया, हम में से भी किसी को नाथुराम गोडसे बनना होगा। जय श्रीराम, माझं नाव आकाश शेलार, विश्व हिंदू परिषद कुर्ला जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी आहे। जसं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एक पद्धत असते की बाबा सत्तेमध्ये असल्यानंतर एक विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी याची निवड झाली। राहुल गांधीची निवड झाल्यानंतर एक स्टेटमेंट अपेक्षित असतं की बाबा विरोधी पक्ष नेत्याने भारताच्या राज्यासाठी काय म्हटलं पाहिजे। पण ते अपेक्षित असताना पण राहुल गांधीने नेहमीप्रमाणे हिंदूंना टार्गेट करणं हे त्याचं एक नेहमीचं ते एक स्टेटमेंट झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने 1 तारखेलाही राहुल गांधी जसं म्हणणं होतं की हिंदू जे आहे ते नेहमी असत्य म्हणतात आणि हिंदू हिंसक असतात। तर आमच्यासारखं विश्व हिंदू परिषदच आणि समस्त हिंदू समाजाची अशी माग आहे आणि असं म्हणणं आहे बाबा जर हिंदू हिंसक असता तर एवढे कन्वर्जन झाले नसते। तुम्ही जसं पाहत आहात की तलवारीच्या जोरेवर आणि राशांच्या जोरेवरती करोडो हिंदूंचे बळजबरीने धर्मपरिवर्तन केलं। हिंदू हा सहिष्णू आहे, हिंदू हा गौतम बुद्धांनाही मानणार आहे आणि हिंदूंचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आमच्यावरती आलात तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही। पण राहुल गांधीचं असं स्टेटमेंट होतं की नेहमी हिंदू हा हिंसक असतो। आमची मागणी असं जसं आम्ही म्हटलं होतं की राहुल गांधीने ऑन रेकॉर्ड स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की हिंदू हिंसक आहे, त्याच म्हणण्यानुसार राहुल गांधीने समस्त हिंदू समाजाची माफी मागावी हेच आमचं म्हणणं आहे। जर राहुल गांधीने अजूनही आम्ही त्याला वेळ देतोय, संसदचं सत्र चालू आहे, 24 तासाच्या आत राहुल गांधीने ऑन रेकॉर्डवरती, कारण का लोकसभेचं सत्र पाहिलं तर ऑन रेकॉर्डवरती आहे, त्याने मीडियासमोर स्टेटमेंट दिलेलं नाही आहे। ऑन रेकॉर्डमध्ये राहुल गांधीने समस्त हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा आम्ही अशाच प्रकारे आंदोलन चालू राहू। सध्या तुम्ही पाहताय की हा चप्पल जोडो मारो आंदोलन आहे, ह्याच्या पुढे आम्ही चक्का जाम आणि हायवे जामही आंदोलन करू। आमची माग हीच आहे की राहुल गांधीने संसदेमध्ये समस्त हिंदू समाजाची हात जोडून माफी मागावी। मैं रामचंद्र रामू का विश्व हिंदू परिषद का मंत्री का दायित्व है। राहुल गांधी ने जो लोकसभा में स्टेटमेंट दिया कि हिंदू हिंसक होता है, उसके विरोध में आज पूरे कोंकण प्रांत में, बम्बई में, ठाणे में, कल्याण में, गोवा में सभी जगह इसका निषेध किया गया है कि राहुल गांधी तक यह बात पहुँचे कि हिंदू हिंसक नहीं होता है, हिंदू मानव प्रेमी होता है। इसलिए राहुल गांधी को संदेश देने के लिए आंदोलन किया है।